आणि कशा पद्धतीने केलाय. तर मी तुम्हाला सांगतो एक छोटी स्टोरी अदनाम सामीची. अदनाम सामी एकदा एका हॉटेलमध्ये असताना त्याला अटॅक सारखं झालं आणि मग त्याला डॉक्टरांकडे ऍडमिट केलं. डॉक्टरांनी ऍडमिट करायला त्याला नेऊ शकले नाही. डॉक्टर आले. डॉक्टरांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की याला जर आता कंट्रोल नाही केलं तर हा कुठल्याही क्षणी याचा अंत होऊ शकतो. मग त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की जीवनामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे, तर आपल्या मुलाचा जनाजा उठवणं. त्याने म्हणाले की तू काही कर पण मला अशी वेळ येऊ नको देऊ की माझ्या मुलाचा मृतदेह मी स्वतः खांदा देईल. आणि ती त्याला किक लागली आणि त्या किक वरून त्याने डिसिजन घेतलं की मी आजपासून अशी एक्सरसाइज करणार किंवा मी ज्या गोष्टी फॉलो करणार ज्याने मी बारीक होऊ शकेल. आणि त्याने त्या गोष्टी करायला सुरुवात केलं. आज त्याच्या समोर रिझल्ट आहे. आपल्याला आपलं एक विजन घ्यायचं आहे की मी काय करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो हे स्वतः डिसाइड करायचं आहे. आता याचं एक या गोष्टी कशा होऊ शकतात आणि मी तुम्हाला का सांगतोय, पुढची स्लाइड तुम्हाला कळेल की याचा कसा रिझल्ट आलेला आहे. दिसते स्लाइड? हा माझाच फोटो आहे आणि हा नंतरचा फोटो आहे. तर या गोष्टी घडल्या. जास्त वजन नाही कमी झालंय, फक्त 5 ते 6 किलो वजन कमी झालंय. आणि 5 ते 6 किलो वजन कमी करताना तुमचे कपडे लूज व्हायला लागतात, तुमचा लुक चेंज होतोय. या फक्त छोट्या छोट्या गोष्टी आणि वजन कमी करताना 10% वजन क्विक कमी होतोय आणि बाकीचं वजन नंतर कमी होत आहे. आता तुम्हाला एक छोटस उदाहरण देतोय की हे वजन कशा पद्धतीने वाढतं. आता मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. तुम्ही एखादा खर्च करताय, ठीक आहे. तर खर्च कशातून करता तुम्ही? तुम्ही खर्च करता तुमच्या पाकिटातून खर्च करताय, ठीक आहे. जर तुम्हाला 1000 रुपये मिळाले आणि तुमच्या पाकिटात 1000 रुपये आणि तुम्हाला 1000 रुपये खर्च करायचे असले तर तुम्ही पाकिटातून खर्च करता. ज्यावेळेस तुम्हाला 1000 रुपये मिळाले आणि तुम्हाला 2000 रुपये खर्च करायचे, मग त्यावेळेस तुम्हाला घरातून तिजोरीतून काढायला लागतं, ठीक आहे. आणि तुमच्या तिजोरीमध्ये फक्त 1000 रुपये आणि तुम्ही खर्च करता 3000 रुपये. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागतं? बँकेतून पैसे काढायला लागतात, ठीक आहे. आता याचं उदाहरण कशासाठी सांगितलंय की जे तुम्ही रोज खाताय आणि जे तुम्ही एक्सरसाइज करताय किंवा जे कार्य करताय त्याची एनर्जी ही युटिलाइज केली जाते. हे जे एक्सरसाइज आपण करतो ना, ती एक्सरसाइज आहे. ज्यावेळेस तुम्ही समजा तुम्ही 500 किंवा 600 कॅलरीचं दिवसभरात जेवला आणि तुम्ही एक्सरसाइज केली 800 कॅलरीची, तर त्यावेळेस तुमचे 300 कॅलरी ही तुमच्या रक्तातून वापरली जाते. रक्तामधून तुमची एक्स्ट्रा कॅलरी वापरली जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही आणखी जास्त एक्सरसाइज करता त्यावेळेस ती तुमच्या चरबीतून वापरली जाते तुमची एनर्जी. म्हणजे ज्या वेळेस आपण आपली एनर्जी वापरत नाही तर खाण्याचं रूपांतर ब्लड शुगर मध्ये होतं. ब्लड शुगरचं रिक्वायरमेंट फॅट्स मध्ये होतं. अशा रीतीने तुमच्या शरीरामध्ये फॅट जमा होत राहतं. आता मग हे फॅट जमा होतं, हे काढायचं कसं आहे? तर आपल्याला काय करायचंय, जसं मोदीजींनी सांगितलं की गंगा स्वच्छ करायची आहे. गंगा स्वच्छ करायला काय करायचं आहे? तर गंगा स्वच्छ करण्यासाठी मोदीजींनी काय केलं, तर गंगेमध्ये येणारं जे केमिकल्स आहे त्याला बंद केलं आणि त्या रीतीने त्यांनी गंगा स्वच्छ केली. आता आपल्या याच्यात केमिकल्स म्हणजे काय? आपण केमिकल्स काय खातोय? तर आपण जे दुधाचे पदार्थ खातोय, ॲनिमल फॅट्स, हे डायरेक्ट फॅट्स मध्ये जमा होत आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, दुधापासून बनलेले पदार्थ, हे दुधाचे पदार्थ पुढचे 3 महिने बंद करायचे. पुढचे 3 महिने दूध, दही, लस्सी, तूप, बटर, लोणी या सगळ्या गोष्टी बंद करायच्या. दुधाचा चहा पण बंद करायचा आहे. ताक घेऊ शकता तुम्ही, हवं तर ताक घेऊ शकता पाणी टाकून. आता याच्यानंतर पुढचं काय करायचंय?
पुढचं आहे पांढऱ्या पदार्थ, जसं रवा, मैदा, पोहे, पांढरा भात, साबुदाणा, या सगळ्या पांढऱ्या गोष्टी ज्या आहे त्याला बंद करायचे पुढचे 3 महिने. त्याच्याऐवजी काय खायचंय, तर ब्राऊन राईस खा, भाकरी खा, या गोष्टी खायच्या आहे. आता कशी सुरुवात करायची सकाळची? सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय करायचंय, मध, पाणी आणि लिंबू याने सुरुवात करायची सकाळची. ठीक आहे, हे अँटीऑक्सिडंट आहे. आपण उठल्या उठल्या चहा घेतो, चहाच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, मध, पाणी आणि लिंबू, गरम पाणी, कोमट पाणी, कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकायचं, मध घ्यायचं आणि ते घ्यायचं. नंतर स्मूदी घ्यायची आहे नाश्त्याला. स्मूदी माहिती आहे, नसेल तर मी तुमच्या आपल्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. भाज्यांच्या स्मूदी करायच्या असतात, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं त्याची सगळी प्रोसेस असते. आपल्याला नाश्त्याला स्मूदी प्यायची आहे. स्मूदी मध्ये आपल्याला अंकुरित धान्य खायचं आहे, सलाड खायचं आहे, 11 वाजता फळ खायचं आहे. कुठले फळ खायचे ते पण मी सांगेल तुम्हाला. तर 11 वाजता फळ खायचं आहे. तर हा तुमचा झाला ब्रेकफास्ट पर्यंतचा डाएट. ठीक आहे, आता आपण याच्या पुढे जाणार आहे जेवणाच्या पद्धती. आता जेवण करताना काय करायचं आपल्याला, तर जेवण आपल्याला 25% ने आपल्याला जेवायचं आहे. आता 25% म्हणजे काय, तर आपलं जे ताट आहे त्याला जर 25% मध्ये डिवाइड केलं तर त्याचे 4 भाग होतात. 4 भागामध्ये एक भाग असणार सॅलड, एक भाग असणार वरण, एक भाग असणार भाजी आणि एक भाग असणार भाकरी. ठीक आहे, तर आपल्याला तुम्ही किती खाऊ शकता, पण कंडिशन काय आहे की पहिल्यांदा स्टार्ट केलं की पहिले 3 घास आपल्याला सॅलड, वरण आणि फळभाजी खायची आहे आणि मग पोळी खायची आहे. ज्यावेळेस तुम्ही एक पोळी संपवता त्यावेळेस तुमची एक वरण, एक वाटी सॅलड आणि एक वाटी फळभाजी संपली गेली पाहिजे. तुम्हाला जर दुसरी पोळी घ्यायची असेल तर परत या 3 गोष्टी संपवायच्या आणि मग पुढची पोळी घ्यायची. म्हणजे एक पोळी बरोबर 3 वाट्या तुमचं सलाड, वरण आणि फळभाजी खाल्ली गेली पाहिजे. ठीक आहे, हा तुम्हाला डाएट आहे. डाएट काहीही नाहीये, फक्त खाण्याच्या पद्धती वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. आपल्याला काही डाऊट असेल तर आपण सेशनच्या एंड मध्ये आपण विचारणार आहे. पण हा आहे, ताक तुम्ही पिऊ शकता, कमीत कमी ताक प्यायचं. पण ज्याला वाटतं की ताक पिऊ शकतो त्याने पाणसर पाणी टाकून ताक प्यायचं. 5 वाजता काय करायचं, 5 भिजवलेले बदाम, अक्रोड 5, काही फळं असले तर फळं खाऊ शकता. हे तुमचं 5 वाजेचं डाएट आहे. 5 वाजता या गोष्टी तुम्हाला खायच्या आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतो, ज्यावेळेस तुम्ही खाता, जर हा चार्ट बघितला तर ग्लुकोज हा तुमचा लगेच शूट होतो, साखर तुमच्या शरीरामध्ये येते. ही साखर कशी येते, जर तुम्ही बेक आयटम खाल्ले, म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स खाल्ले, बटाटा खाल्ला, राईस खाल्ला, शुगर खाल्लं, तर ही जी रेड ग्राफ आहे या रेड ग्राफने तुमची शुगर ही वाढते. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही ब्रॉकेल खाल्ली, ऍपल खाल्लं, चिकूच खाल्ला, ज्याचे फॅट्स कमी आहे, तर ती खूप उशिरा तुमच्या रक्तात येते आणि लवकर ती जाते. तर तुम्हाला हे चेक करायचं की आपण काय खातोय. आता कुठल्या कुठल्या फ्रूट मध्ये काय काय ग्लायसेमिक इंडेक्स असतो, तर ऍपल मध्ये 29 आहे, ऍप्रिकॉट्स मध्ये 30, पीच मध्ये 35 आहे, डेट्स मध्ये 42, 46, 62 आहे. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आपलं ग्लायसेमिक इंडेक्स काय असतं. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लोक म्हणतात की मँगो खाऊ शकत नाही, पण तुम्ही मँगो इथे खाऊ शकता. मँगो मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा 50 असतो. वॉटरमेलन खायचं नाही,
वॉटरमेलन मध्ये खूप जास्त असतं, त्यामुळे वॉटरमेलन हे अवॉइड करायचं आपण. बाकीच्या गोष्टी आपण या ग्राफ प्रमाणे खाऊ शकतो. आता शुगर्स मध्ये जर बघितलं तर धान्य, जर पोळी, राईस मध्ये 90% शुगर असते, पोळीमध्ये 70% असते, आणि व्हेजिटेबल मध्ये 60, आणि सॅलड मध्ये 30 to 40%. तर एवढा फरक असतो तुमच्या शुगर लेवलला. म्हणून आपल्याला काय करायचंय, सॅलड जास्त खायचंय, फळभाजी खायची आहे, डाळी घ्यायची आहे, आणि कुठल्याही बेक्ड आयटम बरोबर फळं खायचे नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवताना कुठलंही फळ खायचं नाही, शिजवलेल्या अन्नाबरोबर फळं खायचं नाही, जेवणानंतर फळ खायचं नाही. फळाची वेळ 11 आणि संध्याकाळी 5 वाजता या वेळेस फळं खायचे. रात्री 6-6:30 नंतर फळं खायचे नाहीये. संध्याकाळी 7-7:30ला जेवण करायचंय सगळ्यात उत्तम. जर स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, लेट 8 वाजेनंतर जेवायचं नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सवय लावा स्वतःला आणि लोकांना पण, आणि आपल्याला वाटलं तर आपण बसायला सुरुवात करा, जेवढी भूक असेल तेवढं, पण रात्री 8 वाजता जेवा आणि दिवसाचं जेवण 12 वाजता. 8-12चं हे प्लॅनिंग ठेवायचं. त्याच्यामध्ये या गोष्टी आपण ज्या सांगितलेल्या आहेत त्या डाएट खायच्या. आता बॉडी मास इंडेक्स काय असतो, तर बॉडी मास इंडेक्स काय असतं की तुमचं वजन आणि तुमची उंची आणि तुमचं वय याचं ऍप्स येतं, त्याच्यावर टाकायचं आहे की तुमचं बॉडी मास इंडेक्स काय. आणि तुमचं बॉडी मास इंडेक्स प्रॉपर येण्यासाठी तुम्हाला तो चार्ट असतो, त्या चार्ट बघायचा आहे, आणि त्या चार्ट प्रमाणे तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं आहे की आपलं बॉडी मास इंडेक्स काय आहे. तर नॉर्मल वेट साठी 18.5 to 24.9 एवढं तुमचं बॉडी मास इंडेक्स पाहिजे. आता तुम्हाला दिलं, याचा फॉर्म्युला जर काढायचा म्हटलं तर वेट इन केजी डिवाइड बाय हाईट स्क्वेअर मीटर. तुमची हाईट किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी काढता येतात. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो ब्राऊन राईसचे बेनिफिट्स काय. तर ब्राऊन राईसने तुमचं डायबिटीस कंट्रोल होतो. बघा, ज्यांना डायबिटीस आहे आणि आज डायबिटीस नाहीये तरी पण हे चांगलं आहे की तुमचं वजन कंट्रोल होतं, तुमचं ओबेसिटी म्हणजे तुमचं फॅट्स कमी होतं, तुमचं स्ट्रेस कमी होतंय, तुमची हेल्थ चांगली होते, तुमचं नर्वस सिस्टम चांगले होते. ब्राऊन राईस हे खूप चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. ते तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगलं करतं, तुमची पचनशक्ती चांगली करते, तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतंय, आणि तुमचं अँटी डिप्रेशन प्रॉपर्टीज असतात बॉडी मधले ते कमी करतात. आता आपण काही एक्सरसाइज घेतो सकाळी, नायट्रिक ऑक्साइड एक्सरसाइज आहे, ते एक्सरसाइजने काय बेनिफिट्स होतात. ही एक्सरसाइज आहे, ही आहे 3 ते 5 मिनिटाची, पण याचा बेनिफिट होतो 45 मिनिटं. तुम्ही ज्यावेळेस चालून येता त्याच्या इक्विव्हॅलंट ह्या फक्त 3 स्टेप्सने आपल्याला नायट्रिक ऑक्साइड स्टेप्सने तुम्हाला बेनिफिट्स मिळतात. तर त्याच्याने नायट्रिक ऑक्साइडचे बेनिफिट्स काय, तुमच्या बॉडीमध्ये ह्युमन सिस्टीम चांगली होते, तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली होते, तुमचे युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात युरिन रिलेटेड ते चांगले होतात, एंडोक्राइनिक सिस्टीम चांगले होते, कार्डिओजेनिक सिस्टीम चांगली होते. हे सगळे मेडिकल टर्म्स आहे, पण जर म्हटलं तर नर्वस सिस्टीम चांगली होते, तुमचे किडनी चांगले होत आहे, तुमचे डोळे चांगले होत आहे. तर ओव्हरऑल तुमची बॉडी ही चांगली बनते आहे नायट्रिक ऑक्साइड रिलीज झाल्यावर तुमच्या बॉडीमधून. तर ती रिलीज करण्यासाठी ही एक्सरसाइज आपण रेग्युलरली करत असतो. आता आपण काय करतो, सुपर ब्रेन योगा करतो. सुपर ब्रेन योगा म्हणजे काय करतो, आपण डाव्या हाताने उजवा कान, उजव्या हाताने डावा कान घेऊन आपण पोटबशा काढतो. मी तसा व्हिडिओ पण टाकलेला आहे
ग्रुपमध्ये. तर याच्याने काय होतंय, तुमची मेमरी चांगली होते, तुमच्या ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतंय, तुमचे स्ट्रेस जे असेल तर तो कमी होतोय, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, लॉट ऑफ बेनिफिट्स आहे. आपण नंतर घेतो की चेअर सूर्यनमस्कार. चेअर सूर्यनमस्कारने काय होतं, उभं राहून करायला पाहिजे, पण उभं राहून ज्यांना शक्य नाहीये त्यांनी खुर्चीवर बसून हे सूर्यनमस्कार करायचे, ज्याने तुमची बॉडी पूर्णपणे चांगली होणार आहे, त्या बॉडीला चांगल्या पद्धतीने शेप येणार आहे. आता काय पाहिजे आपल्याला, आपलं हेल्थ विजन बोर्ड काय पाहिजे. कुठला तरी आपण जोपर्यंत एखादा नियम लावून घेऊ शकत नाही किंवा एखादं विजन बघत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टी करू शकत नाही. मग स्वतःला ठरवायचंय की मला काय करायचंय. तर ऍक्शन प्लॅन काय आहे त्याचा, की नो डेअरी प्रोडक्ट्स, नो फास्ट फूड, नो बेकरी प्रोडक्ट्स. पुढचे 3 महिने, फक्त 3 महिने. 3 महिन्यानंतर तुमची तब्येत एकदा चांगली झाली, आपल्याला आयुष्यभर करायचं नाही, पण आपल्याला आपली तब्येत अगदी बारीक, स्लिम, फिट, प्रॉपर करायचे. असे कपडे बघा, जे कपडे तुम्हाला इच्छा होता पण तुम्ही वापरू शकत नाहीये. असं इमॅजिन करा की असे कपडे मला घ्यायचे आणि स्वतःला त्यात इमॅजिन करा, मी असे कपडे घातलेले आहे. स्वतःला एनर्जेटिक बनवण्यासाठी या गोष्टी करायच्या आहे. आपल्याला 16 तासाचं फास्टिंग करायचंय. 16 तासाचं फास्टिंग म्हणजे काय, रात्री 8 वाजता जेवायचं, सकाळी 12 वाजता. हा झाला 16 तास. 16 तासानंतर म्हणजे काय होतंय, तुमचे कपाटातले आणि बँकेतले पैसे वापरले जातात. म्हणजे तुमच्या ब्लड मधली शुगर आणि तुमच्या फॅट्स मधली शुगर ही कन्झ्युम होते. तुम्हाला एक दिवस महिन्यातून किंवा वीक मधून, महिन्यातून करा पहिल्यांदा, मग वीक मध्ये 24 आवर फास्टिंग करता आलं तर फास्टिंग करा. खूप छान आहे, फास्टिंगचं महत्व खूप छान आहे. तुम्ही बाकी गोष्टी घ्या, फळं घ्या, ताक घ्या, ज्यूस पिऊ नका, पण 24 आवरचा फास्टिंग करा. जेवणामध्ये 25% रूल वापरा, की जेवायचं कसं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की सॅलड, वरण, फळभाजी आणि पोळी या पद्धतीने जेवा. जोपर्यंत हे 3 वाट्या संपत नाही तोपर्यंत दुसरी पोळी घ्यायची नाही. त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. स्मूदीने तुमचं लिव्हर क्लीन होतं. जे वर्षानुवर्ष आपलं लिव्हर आपण कसंही खात गेलो आहे, त्याला काळजी घेतली नाहीये, तर ती आता आपल्याला आपल्या शरीराची माफी मागून आपल्याला एक, आपल्या शरीराला एक देवता रूपी मानून आपल्याला अभिषेक करायचा आहे स्मूदीने. आपण स्मूदी घेऊन दिवसातून 3 वेळा घ्यायचा आहे. जे शक्य आहे त्यांनी, ज्याला शक्य आहे त्यांनी एकदा, पण 3 वेळा घेतलं तर खूप छान आहे. सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट, दुपारी आणि रात्री. अशा पद्धतीने तुम्ही जर स्मूदी घेतली तर तुमचं इंटेक कमी होईल आणि तुमचं क्लीन व्हायला मदत होईल. डेली एक्सरसाइज करायची पुढचे 3 महिने. बघा, मी हा प्रण यासाठी घेतलेला आहे की आपण संघामध्ये करू शकतो, एकट्याला होत नाही. ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये करायला लागतो एक्सरसाइज, तर आपण त्या गोष्टी करतो. जर आपण एकटं करायचं म्हटलं तर कोण बघतंय आणि का करावं, आज नाही केलं तर काय बिघडतं. ते याचं उदाहरण एक सांगतो. तुम्ही एक हौद घेतला, ठीक आहे, हौदामध्ये पाणी आणि तुम्हाला हौद खाली करायचं आणि तुमच्याकडे बादली आहे आणि तुम्ही बादलीने पाणी बाहेर टाकताय. तुम्ही 4-5 बादली टाकताय आणि बघताय पाणी काही खाली होत नाही, तुम्ही थकून जाता. पण तुमचं लक्ष नाही की तुमच्या मागे एक खोडकर मुलगा आहे जो नळीने पाणी भरतोय. तुम्ही काय करताय, तुम्ही एक्सरसाइज करताय पण सायमल्टेनियसली तुम्ही दुधाचे पदार्थ खाणं चालू आहे, गोड खाणं चालू आहे, ऑइली पदार्थ खाणं चालू आहे. तर तो जो खोडकर मुलगा आहे तो तुमच्या ह्याच्यात पाणी टाकतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे की त्या खोडकर मुलाचं पाण्याचं नळ बंद करायचं आहे आणि मग पाणी खाली उपसायला सुरुवात करायचं. नाहीतर काय होणार आहे की तुम्ही करणार आहे, तुमचा हौद मोठा आहे, तुमची बादली छोटी आहे, तुम्हाला वाटतं की मी 5 दिवस केलंय, खाली होत नाही, डिमोटिवेट होता, थांबून जाता. त्याच्या बेसिक कामावर जायचंय की हे पाणी येतं कुठून आहे, त्याला बंद करायचंय आणि मग त्याच्यानंतर त्या गोष्टी करायला सुरुवात करायची. दिवसातून 3 वेळा 10 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं स्टेअर क्लाइम्बिंग करायचंय, वर खाली करायचंय.
कशा पद्धतीने करायचं आहे, जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतर तुमच्या ब्लडमध्ये शुगर येते, त्यावेळेस तुम्हाला स्टेअर क्लाइम्बिंग करायचे. जर स्टेअर क्लाइम्बिंग जमत नसेल तर डॉक्टर मार्कोला करू शकता. डॉक्टर मार्कोला तुम्हाला माहितीच आहे, ज्यांना माहित नाही त्यांना मी नंतर सांगेल व्हिडिओमध्ये. आता कसं जेवण झाल्यामुळे मला ते करायला थोडंसं या गोष्टी हे नाहीये, मग मी तुम्हाला नंतर सांगेन. नंतर तुम्ही पाठीवर झोपून सायकलिंग करू शकता, हात वर खाली करू शकता, या गोष्टी करायच्या आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे, ज्यांना बॅकबोनचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी या गोष्टी करायच्या नाही एक्सरसाइज. त्यांनी सुरुवातीला फक्त डाएट गोष्टी करून त्या गोष्टी करायच्या आहे. आपला मेडिकल गोल काय पाहिजे जीवनाचा? तर आपली शुगर लेवल ही 6च्या आत पाहिजे. म्हणजे आपल्याला व्हिजन बोर्ड बनवायचा आहे, की मी ज्यावेळेस पण बघेल तर मी फिट आहे, माझं ब्लड प्रेशर 120/80 आहे, माझं H1B, HbA1c हे 6च्या आत आहे शुगर लेवल. आणखी एक फिटनेस गोल कसा घेऊ शकतो, की मी डेली 3 ते 5 किलोमीटर चालणार, मी सायकलिंग करणार, मी सूर्यनमस्कार करणार. तुम्ही त्याला सांगू शकता, मी एवढे सूर्यनमस्कार काढेल, मी एवढं किलोमीटर सायकलिंग करेल, मी एवढ्या वेळ क्लाइम्बिंग करेल. स्वतःचे गोल स्वतः डिसाईड करा आणि त्या पद्धतीने कार्य करा. थँक्यू. तुम्ही इथे आल्याबद्दल आणि तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि तुम्ही हे ऐकलंय. आमची इच्छा हीच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा गोष्टी पोहोचवाव्या, जास्तीत जास्त लोकांना आपण स्वास्थ्य चांगलं करावं, हेच मागे मोठो आहे. आणि जे लोक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ज्यांना वाटतं की यांचं स्वास्थ्य आज जरी असं वाटतं की आपल्याला काय आहे, कारण की मी त्या क्षेत्रातून गेलोय, त्या मार्गातून गेलोय, म्हणून माझी तळमळाची इच्छा आहे की तुम्ही ज्या लोकांना शक्य आहे, तुम्हाला वाटतं की या व्यक्ती हा जाड, आता कसं आहे इंडियामध्ये एक गोष्ट आहे, स्लिम फॅट. स्लिम फॅट म्हणजे काय, पूर्ण बारीक असतो पण पोट जाड असतं. पोट जाड असणं म्हणजे पण स्लिम फॅट म्हटलं जातं. पोटापासून सुरुवात होते आणि पूर्ण बॉडी जाड होते, हेरिडिटी. तर आपल्याला काय करायचं हे सहज शक्य आहे, फक्त ठरवणं गरजेचं आहे. ज्या दिवशी, ज्या क्षणी तुम्ही ठरवणार त्या दिवशी मार्ग सुरू होतोय. म्हणून आज खास तुमच्यासाठी घेतलेला आहे हा सेशन्स, की तुम्ही हे अटेंड करावं. तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओ पाहून करावा, पण या खाण्याच्या पद्धती आणि एक्सरसाइज करा आणि आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवा. खूप चांगले जवळचे लोक एक्सरसाइज न केल्यामुळे आज या चांगलं आयुष्य न बघता निघून गेले. तर माझी अशी इच्छा आहे की आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं आणि आपण जास्तीत जास्त या जीवनाचा आनंद घ्यावा आणि आपलं शरीर चांगलं ठेवावं. तुमची तब्येत चांगली राहणं हे तुमचं कर्तव्य, तुमच्या फॅमिलीसाठी कर्तव्य आहे. तुम्हाला तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं तुम्ही ठरवला. आपण जर आपलं स्वास्थ्य चांगलं राहिलं तर आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाबरोबर राहू शकतो. त्यांना आपण चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन चांगलं करू शकतो. हे आपल्याच हातात आहे की आपण कशा पद्धतीने आपलं जीवन बघायचंय, आपलं स्वास्थ्य कसं बघायचंय. एवढं बोलून मी आजचं सेशन इथे थांबवतो आणि आपण क्वेश्चन आन्सरला पण चालू करू शकतो.